ज्ञानाचा वेध घेणारे न्यूज चॅनल कोल्हापूर माझा. शाळा वाचवा शिक्षण वाचवा या आंदोलनात तसेच शनिवारीच्या ग्रंथदिंडी व शिक्षण परिषदेला जिल्ह्यातील सर्व शिक्षक व पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत बोलताना केले. सभेचे अध्यक्षस्थानी व्यासपीठाचे सभाध्यक्ष SD लाड होते. नमस्कार. 15 मार्च 2024 संच मान्यता निकष आदेश जो काढला गेला, या आदेशामुळं बऱ्याचशा वाड्या वस्त्यावरच्या शाळा बंद होणार आहेत. त्या ठिकाणी या वाड्या वस्त्यावरच्या मुलांची आणि खास करून मुलींची शिक्षणाची व्यवस्था ही पूर्णपणे बंद होणार आहे. त्यामुळं बहुजन समाजातली जी मुलं आहेत यांची शिक्षण प्रणाली उद्ध्वस्त होण्याचं षडयंत्र मला वाटते या निमित्तानं त्या ठिकाणी शासनाच्या वतीने केलं जातं आहे. पूर्वीसुद्धा 20 फटाखालच्या शाळा बंद करायचा अशी चर्चा होती, परंतु त्याला ज्यावेळी समाजातून विरोध झाला त्यावेळी खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा मार्ग अवलंबला गेला आणि संच मान्यतेचे निकष जे नवीन तयार केले या निकषानुसार त्या ठिकाणी बहुतांशी जिल्ह्यातील किमान 50% शाळा तरी बंद होण्याच्याच मार्गावर आहेत. आणि असं जर होत राहिलं तर एक दिवस असं होईल की हे अनुदानित शिक्षण जे आहे ते बंद होईल आणि ज्याच्या खिशामध्ये पैसा आहे त्याला आपल्या पाल्याला शिकवता येईल अशी परिस्थिती निर्माण होईल. आणि ह्या सगळ्या बाबीला विरोध करण्यासाठीच खऱ्या अर्थानं पालकांचं आंदोलन या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उभा करण्याची भूमिका आज या ठिकाणी होती आहे. राजकारण विरहित त्या ठिकाणी समाजामध्ये हे आंदोलन उभा करण्याचं काम या माध्यमातून केलं जातं आहे आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचं काम शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून होतंच, परंतु त्या ठिकाणी समाजातील बरेचसे घटक ह्याच्यामध्ये ताकदीनं पुढं आलेले आहेत आणि या समाजातील घटकांच्या माध्यमातूनच हे आंदोलन उभं केलं जाणार आहे. या आंदोलनाबाबत मला वाटते विजय देवनी जी सगळी माहिती देतील की आंदोलन कसं असणार आहे, काय असणार आहे. परंतु या ठिकाणी आंदोलनाचा जो पहिला टप्पा आहे हा टप्पा यशस्वी करण्यासाठी त्या ठिकाणी शिक्षकांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं, कारण शिक्षकांची ही जबाबदारी राहील की ह्या वाड्या वस्त्यावरच्या मुलांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं शिक्षण देणं आणि त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षित करणं ही खऱ्या अर्थानं आम्ही शिक्षक म्हणून आमची ती जबाबदारी असणार आहे. त्यामुळे हे आंदोलन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी ह्या सगळ्या सर्व शिक्षकांना या निमित्तानं मी आव्हान करतो आणि या जे समाजामध्ये जे पुकारलं गेलेलं आंदोलन आहे या आंदोलनामध्ये शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सहभागी व्हावं, पालकांचा सहभाग वाढवावा एवढीच विनंती या माध्यमातून करतो. धन्यवाद. शाळा वाचवा शिक्षण वाचवा या अभियानांतर्गत साधारणपणे 26 तारखेपासून चंदगडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सकाळी 10 वाजता एक शिक्षण हक्क रॅली अशी एक रॅली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निघणार आहे. ती सकाळी 10 वाजता निघेल आणि चंदगडच्या तहसीलदारांना निवेदन दिले जाईल. त्यानंतर तीच रॅली पुढे जाऊन आजऱ्यामध्ये 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तिथल्या तहसीलदारांना एक निवेदन दिलं जाईल आणि ती रॅली तशीच त्या दिवशी भुदरगडमध्ये येऊन त्याचं त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी 27 तारखेला सकाळी 10 वाजता हुतात्मा चौकाला अभिवादन करून भुदरगडच्या तहसीलदारांना निवेदन दिलं जाईल. त्यानंतर 27 तारखेला 4 वाजता राधानगरी तालुक्यामध्ये ही रॅली निघेल आणि राधानगरी तहसीलदाराला निवेदन देऊन ती रॅली कोल्हापूरमध्ये प्रवेश करेल. 28 तारखेला सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून एक ग्रंथदिंडी निघेल आणि यामध्ये सर्व पालक, शिक्षक हे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतील असा आमचा या ठिकाणी विश्वास वाटतो. आणि त्या ठिकाणी ती निघालेली रॅली ती छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ येथे पोहोचेल आणि तिथं शिक्षण हक्क परिषदेचं कामकाज सुरू होईल. महाराष्ट्र शासनानं काय करावं याचे सर्व ठराव या ठिकाणी मांडले जातील. सर्व शिक्षकांचं असेल, विचारवंतांचे असेल मार्गदर्शन त्याच्यामध्ये घेतलं जाईल आणि यासाठी आम्ही खासदार छत्रपती शाहू महाराज यांना या हक्क परिषदेसाठी खास म्हणून आम्ही निमंत्रित केलेलं आहे. ही लढाई ही शाळा वाचवण्यासाठी लढाई. सरकारनं खरं म्हटलं तर शिक्षणावर आमूलाग्र असा खर्च केला पाहिजे. शिक्षक राहतील, शाळा राहतील तरच गोरगरिबांचं शिक्षण राहील. या सर्व बाधित जर कोण होत असेल तर समाजातला शेवटचा वर्ग
जो वाड्यावरच्या शाळा आहेत, ज्या वाड्यावर 15 लोक, 20 लोक, 10 लोक राहतात, त्यांच्या 10-12 मुलांनी काय करायचं हा फार मोठा प्रश्न आहे. आपण सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी ज्या पद्धतीने शिक्षणाचा प्रसार केला, छत्रपती शाहू महाराजांनी माझी जनता जर 50% साक्षर झाली तर मी माझं राज्य जनतेच्या स्वाधीन करून जे सांगितलं, या सगळ्या विचाराला एक वेगळा वाटा मिळणार आहेत. त्यामुळं माझं असं मत आहे, पालक, शिक्षक, राजकीय काम करणारे जे लोक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग होऊन या आमच्या हे जे अभियान आहे, ही यात्रा आहे, ही जी या ठिकाणी जे आम्ही परिषद आयोजित करतोय, या परिषदेला मोठ्या प्रमाणात आपण मोलाचं सहकार्य करावं असं मी आपणास विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बैठकीत संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक सारंगधर देशमुख, शिवसेना उबाटा गटाचे विजय देवणे, दादा लाड, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पोवार, सचिव RY पाटील, उदय पाटील, सुधाकर सावंत, उमेश देसाई, राजेंद्र कोरे, राजेश वरक, प्रसाद पाटील, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, रवींद्र मोरे, इरफान अन्सारी, विजय सुतार, शिवाजी भोसले, सूर्यकांत बर्गे, रियाज शिकलगार, मनोहर जाधव इत्यादी उपस्थित होते. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.